मी प्रणाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे झुणका, जो की आपण भाकरीसोबत खात असतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे घेतले आहे 2 कांदे, 1 टमाटर, 4 मिरच्या आणि कढीपत्ता. एवढे साहित्य मी इथे कट करून घेतलेले आहे. झुणका मी इथे 1 वाटीचा बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे गॅस चालू केला. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये मी 3 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की मी इथे मोहरी घालणार आहे. मोहरी छान तळल्या गेली की मी इथे कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा घालणार आहे. बघू शकता मिरची आणि कढीपत्ता छान असा तळल्या जात आहे. त्यानंतर मी इथे कांदासुद्धा घालणार आहे. ही रेसिपी पटकन बनून तयार होते जेव्हा आपल्याकडे भाजीचं राहत नाही. तर ही रेसिपी पटकन 10 मिनिटामध्ये झटपट बनणारी आहे आणि चवीलासुद्धा अतिशय छान लागते. कांदा आपल्याला गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी झालेला आहे. त्यानंतर मी यात हळद आणि मीठ घालणार आहे. हळद छान तळल्या गेली की मग यामध्ये मी तिखटसुद्धा घालणार आहे. तिखट आपण आवडीनुसार घालू शकतो. मी इथे तिखट घातलेलं आहे. याला छान असं तेलामध्ये परतवून घेऊ. तिखट तेलामध्ये परतल्यानंतर मी 1 टमाटर घालणार आहे. टमाटर आपल्याला सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मी टमाटर झाकून शिजवणार आहे. मी टमाटरला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. बघू शकता टमाटर सॉफ्ट झालेला आहे. टमाटर जितकं छान शिजेल तितका छान फ्लेवर आपल्या भाजीला येणार आहे. आता मी यात घालणार आहे बेसन. 1 वाटी बेसन मी इथे घालणार आहे. या बेसनाला आपल्याला छान असं भाजायचं आहे जवळपास 5 ते 7 मिनिटापर्यंत. दिल ने मेरे तेरे दिल से कहा इश्क तो है वही जो है बेइंतहा तूने कभी. बेसन छान असं भाजलं गेलं की मी इथे जवळपास पाऊण ग्लास पाणी घालणार आहे. बघू शकता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी हे बेसनामध्ये योग्य प्रमाणातच घाला. कमी पण नका घालू आणि जास्त पण नका घालू. बेसन छान असं शिजत आहे. मी याला मंद गॅसवरती शिजवणार आहे. जवळपास 10 मिनिटं याला मी झाकून ठेवणार आहे. तूने कभी जाना ही नहीं मैं हमेशा से तेरा तेरा ही रहा कि जब तक. झुणका आपला रेडी झालेला आहे. बघू शकता. यात मी शेवटी सांबारसुद्धा घालणार आहे. ह्या रेसिपीला नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.